Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका. नाशिकात ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग. तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2ची वाढ. आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील. महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या दुर्गाडी परिसरात तणाव. मुस्लिम बांधवांचा किल्ला परिसरात नमाज पठण. तर पायथ्याशी दोन्ही शिवसेनेचं घंटानाद आंदोलन. हिंदूंना प्रवेशबंदी केल्याचा आरोप. मुस्लिमांच्या सणावरून होणारे वाद ही राज्याची संस्कृती नाही. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सरकार सत्तेत, त्यांनाही विरोध केला पाहिजे. बकरा कुर्बानीवरील आक्षेपानंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल. देशभरात बकरी ईद साजरी. मीरा रोड, गोरेगाव, घाटकोपरमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण. पुण्यातील सारसबाग आज आणि उद्या बंद. पुण्यातील जमावबंदीच्या आदेशामुळे हा निर्णय. सारसबागेतील गणपती मंदिर मात्र दर्शनासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार. 30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार. कोणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका. राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील. 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजे का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीसांना संधी. जरांगेंचा निशाणा. शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा. तर राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली. दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या जागावाटपाचा विषय 2 दिवसात संपेल. फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल. जागावाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. पुण्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार. खासदार पार्थ पवार पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी सुरू. विदर्भातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरले. नागपूरमधून डॉक्टर राजीव पोद्दार, वर्धा चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखाणींचं नाव निश्चित झाल्याची माहिती. ठाण्यात बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबतं. विधान परिषदेसाठी राजू पाटील यांचं नाव चर्चेत. शिवसेनेकडून क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा. एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी आल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप. करिअर उद्ध्वस्त होईल अशी धमकी. भोंदू अशोक खरातवरील चित्रपटात दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार. कर्नाटकात नेतृत्व बदलाचे संकेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देण्याची शक्यता. राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली. शिवकुमार यांच्या नेतृत्वपदाचा मार्ग मोकळा. अमेरिकेचा इराणवर पुन्हा हवाई हल्ला. होर्मुझच्या आसपासच्या ठिकाणावर अमेरिकेने 4 ड्रोन पाडल्याचा दावा. 3 दिवसात अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.